नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं स्वागत। विद्यार्थी मित्र, तलाठी भरती परीक्षेत घोटाळे झाले असून तरीसुद्धा निकाल लावण्यात आला आहे। त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहेत। शेवटपर्यंत न्यूज बघा। चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय, माननीय उच्च न्यायालयामध्ये भरती परीक्षेमध्ये तलाठी भरती असो किंवा इतर भरतीमध्ये जे घोटाळे झाले त्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे एक याचिका टाकण्यात आली आहे की या भरती परीक्षेतील घोटाळे उघड आणावे आणि त्याची पारदर्शकपणे चौकशी करावी। त्यासाठी आता विद्यार्थी मित्र, शासनाने जरी निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या लावलेल्या असल्या तरी उद्या विद्यार्थी मित्र यावर सुनावणी आहेत आणि न्यायालयाचा निर्णय काही पण होऊ शकतो। न्यायालयाने जर ठरवलं भरती परीक्षा रद्द करा, स्थगित करा, तर सरकारला त्यापुढे झुकावं लागतं। त्यामुळे विद्यार्थी मित्र, उद्या न्यायालयामध्ये आता काय प्रक्रिया होती ते बघावं लागेल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय, केस डिटेल्स आहेत ब्रेंच बॉम्बे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय, राहुल प्रभाकर कवटेकर यांनी टाकलेली आहे विद्यार्थी मित्र। द सेक्रेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध, म्हणजे त्यांच्या विरुद्ध हे सर्व आहे विद्यार्थी मित्र। तुम्ही खाली बघू शकताय सर्व। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र उद्या आता सुनावणी होणार आहे यावरती आणि सर्वांचं लक्ष आहे की यावर नेमकं न्यायालय काय निर्णय देतं। न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असला पाहिजे, कारण की इतके मोठे घोटाळे झाले तरी शासनाने भरती परीक्षेचे निकाल जाहीर केले विद्यार्थी मित्र। तसंच आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासुद्धा मागणी होत आहे, ते पण आपण बघूया। तर अशा प्रकारे निवेदनंसुद्धा प्रसिद्ध करण्यात आले असून सर्व पुरावे देखील देऊन महसूल विभागाने आत्ताच थोड्या वेळापूर्वी तलाठी भरती परीक्षेचा जिल्हानिहाय निकाल लावला आहे। पेपर फुटी होऊन घोटाळा झाल्याचे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ असून देखील सदोष नोकर भरती रेटून तलाठी भरतीचा निकाल लावण्याचा सरकारच्या कृतीने अजिबात समर्थन होऊ शकत नाही। प्रामाणिकपणे अभ्यास करून तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या राज्यातील 8.5 लाख विद्यार्थ्यांवर सरकारच्या कृतीमुळे खूप मोठा अन्याय झाला आहे। 2024 पासून आत्तापर्यंत आपल्याला गृहमंत्री, मुख्यमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्रिपदाच्या काळात झालेल्या सर्वच परीक्षेमध्ये सदोष प्रक्रियेमुळे घोटाळे झाले आहेत। मंत्री या नात्याने या सर्व घोटाळ्याची जबाबदारी आपली आहेत। तलाठी भरती, म्हाडा, आरोग्य भरती, वन विभाग, पोलीस भरती आदी सर्वच विभागात घोटाळे करून आपण संघ आणि भाजपाच्या भ्रष्ट लोकांना सरकारमध्ये खालपासून वरपर्यंत भरण्याचा गुन्हा केला असा आमचा आरोप आहे। गेल्या 10 वर्षात प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो तरुण पिढी आपण उद्ध्वस्त केली आहेत। आम्हाला आता रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने सत्याग्रह करण्यासाठी पर्याय नाही। जय महाराष्ट्र। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता, धनंजय शिंदे इंडिया, धनंजय आप, माननीय देवेंद्रजी। तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा प्रकारे निवेदन देण्यात आलं आहे आणि त्या अशा प्रकारे हे सर्व अपडेट आहे। तर विद्यार्थी मित्र, असे अपडेट आहेत। अशाच माहितीसाठी शेवटपर्यंत चॅनल अपडेट मेरा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा।